एअर इंडियाचं विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण काय हे आता समोर आलंय। 12 जून 2025 रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जायला निघालेला हा विमान टेक ऑफ होऊन काही क्षणातच तो जमिनीवरती कोसळला, ज्यामध्ये विमानात बसलेल्या 242 जणांपैकी 241 जणांचा मृत्यू झालाय। तसेच तो विमान ज्या ठिकाणी कोसळला तिथेही 24 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे। आता यानंतर सर्वात मुख्य भूमिका बजावतो तो म्हणजे ब्लॅक बॉक्स, कारण ह्याच ब्लॅक बॉक्समुळे आपल्याला प्लेन क्रॅश होण्यामागचं नेमकं कारण काय हे कळणार आहे। ब्लॅक बॉक्स म्हणजेच दोन उपकरणांचा एक समूह, फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर। या बॉक्सला टायटॅनियम किंवा स्टील सारख्या मजबूत सामग्रीपासून बनवले जातं, जे अत्यंत तापमान, पाण्याचा दाब आणि प्रचंड आघातालाही सहन करू शकतो, ज्यामुळे त्याला प्लेनच्या मागच्या बाजूस ठेवण्यात येतं। फ्लाइट डेटा रेकॉर्डर मध्ये आपल्याला विमानाची उंची, गती, इंजिनची कामगिरी, प्लॅनची स्थिती आणि इतर माहिती मिळते। आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये कॉकपिट मधील पायलटचे संभाषण, रेडिओ संदेश, इंजिनचा आवाज इत्यादींचा रेकॉर्ड मिळतो। आता एअर इंडिया प्लेन क्रॅशचं मूळ कारण काय होतं ते समोर आलंय, ते म्हणजे थ्रस्ट। विमान टेक ऑफ झाल्यानंतर काही क्षणातच पायलट सुमित सबरवाल यांनी एटीसी ला मेडे 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 असा कॉल दिला, कारण विमानाला उडण्यासाठी जेवढी ताकद पाहिजे होती तेवढी मिळाली नाही, ज्यामुळे इतकी मोठी दुर्घटना घडली।